नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राजकारण्यांच्या शब्दामुळे बऱ्याचदा जन्माला येणारे वाद हे पुढे वर्षानुवर्ष टिकतात. दोन समाजांमध्ये वाद वाढवतात. त्या निमित्तानं विविध प्रकारच्या हिंसक घटना सुद्धा घडतात. ताज्या घटनाक्रमामध्ये महाराष्ट्रात जे झालं ते राज्यात मुख्यमंत्रीपदी असलेल्या व्यक्तीच्याकडून देशाचा स्वातंत्र्य दिन हिरक आहे की अमृत आहे या निमित्तानं विचारलेल्या प्रश्नातून जन्माला आलं. तिथून पुढे वाद वाढला आणि जर तर या शब्दामध्ये केंद्रीय मंत्र्यांच्याकडून थप्पड लावण्याच्या संदर्भातली भाषा वापरली गेली. भूतकाळात थोडंसं डोकवून पाहिलं तर राजकारण्यांच्याकडून करण्यात आलेली विविध प्रकारची वक्तव्य ही अशाच स्वरूपानं चर्चेत आलेली आहेत. येन केन प्रकारेण प्रसिद्ध होण्याच्या साठी राजकारणी बोलतायत का की त्यांचा त्यामागचा हेतू काही वेगळा असतो हे नेहमीच चर्चेत येत असलं तरी पण अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे नक्की कोणाला काय अपेक्षित असतं. महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीचा वाद जन्माला आला त्या वादाच्या नंतर जे राडे रस्त्यावर झाले ते पाहता महाराष्ट्राची काय ओळख भारतामध्ये समोर आलेली आहे. या शब्दांच्या देवाणघेवाणीतून आपली आपली वोट बँक आपली आपली मतपेढी अधिक मजबूत करण्यासाठी जर राजकारणी काम करत असतील तर त्यातून योग्य तो संकेत भविष्यासाठी अधोरेखित होतोय का या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा शब्दाला सत्याची धार. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत दोन राजकीय विश्लेषक आहेत. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक मकरंद मुळे आहेत, त्याचबरोबर जयंतराव माइंडकर आहेत. आपल्यासोबत ॲडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले आहेत, कायदेतज्ञ या नात्यानं. चर्चेला सुरुवात करताना मी प्रथम मकरंदजी यांना प्रश्न विचारतो. मकरंदराव, ज्या पद्धतीनं राजकारण्यांची वाक्य समोर येतात त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, आपण काय बोलतोय याची कल्पना या राजकारण्यांना असते की ठरवून त्यांच्या तोंडून शब्द बाहेर येतात? याच्यात दोन्हीही शक्यता तुम्ही ज्या वर्तवलेल्या आहेत त्या आहेत. एकतर काही वेळा भावना, त्याच्यानंतर आपल्या केडरला प्रोत्साहित करण्याकरता जे काही करावं लागतं ते, आणि काही वेळा न ठरवता सुद्धा असं होतं. फक्त ह्या वेळेची अडचण मला जी जाणवली आहे की शब्द उच्चारणारे कोण, ते उच्चारणारे कुठल्या विचारांचे, पक्षांचे, त्याच्यावरनं त्या शब्दांचं राजकारण करायचं की नाही ठरतं. आणि मला असं वाटतं की जितकं राजकारण्यांचं शब्द उच्चारणं, शब्द वापरणं भावनेच्या भरात किंवा ठरवून जेवढं घातक आहे तेवढंच अशा प्रकारच्या उच्चारलेल्या शब्दांना दुटप्पीपणाची लेबल लावून त्या आधारे पुढचं जे राजकारण होतं ते जास्ती घातक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रावर जे ओरखडे उमटतायत ते केवळ राजकारण्यांकडूनच ओढले जात आहेत असं नाहीये, तर अशा प्रकारच्या त्या मानसिकतेतले ओरखडे उमटले जात आहेत. मला असं वाटतं की प्रसाद काथे, तुम्ही जी चर्चा या निमित्ताने आज सुरू केलेली आहे त्या चर्चेत तर काही चांगलं जर निघायचं असेल तर आपण सगळ्यांनी दुटप्पीपणा सोडला पाहिजे. आणि अशा प्रकारची वक्तव्य जेव्हा येतात तेव्हा महाराष्ट्र प्रथम किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीला प्राधान्य देण्याकरता सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. वक्तव्य करणारा कोण यापेक्षाही त्याच्यामुळे कोण दुखवलं जातंय, कोणाच्या भावना दुखावल्या जात आहेत, आणि 61व्या वर्षातला जो महाराष्ट्र आहे त्याच्यात काही त्रास त्या महाराष्ट्राच्या अधोगतीकडे आपण जातोय का याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मला असं वाटतं आपण विकसित केला पाहिजे. बिलकुल मकरंद मुळे, आपण वारंवार या मुद्द्याला अधोरेखित करत असताना दुटप्पीपणा असा शब्द वापरलात, नक्की काय अभिप्रेत आहे तुम्हाला? नाही, मी जसं म्हटलं की आपण कालच्या चर्चेच्या निमित्ताने आज सगळे एकत्र, म्हणजे विषयामुळे आज सगळे चर्चे आलेले आहोत. एखाद्या भाषेला आपण लेजिटिमेट करतो, एखादी भाषा ही स्वाभाविक आहे असं म्हणतो, आणि त्याच वेळी दुसरी भाषा मात्र असंस्कृतिक आहे, द्रोह करणारी आहे, अशा प्रकारचं जेव्हा करतो त्यातनं जे अगदी 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 फार 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 महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि हा महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा जेव्हा जेव्हा येते त्यावेळेला चर्चेत घेण्यासाठी गरजेचा मुद्दा आहे. एका कुटुंबानं काही बोललं की महाराष्ट्रात ती शैली म्हटली जाते, दुसरा बोलला की जीभ घसरली म्हटली जाते,
हा दुटप्पीपणा मकरंद मुळे यांना कदाचित अभिप्रेत असावा आणि अधोरेखित सुद्धा करायचा असावा. बरोबर आहे? एक्झॅक्टली त्याचमुळे आपण जो विषय घेतलाय की शब्दाला सत्याची धार, तर असं भान सगळ्यांना ठेवणं अपेक्षित आहे. हा खरं म्हणजे कालच्या ह्याच्यातनं धडा आपण घेतला पाहिजे. बिलकुल. आता आपण या निमित्तानं पटकन एकदा कायदेशीर मुद्दा समजावून घेऊ, त्यानंतर जयंतराव माइंडकरांना बोलतं करू. आपल्यासोबत ॲडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले आहेत. भोसलेजी, हाच मुद्दा कायदेशीर दृष्ट्या समजावून सांगा. एक व्यक्ती, एक घराणं, विशिष्ट घराण्यातली काही माणसं सातत्यानं आपल्या विरोधकांचा पाणउतारा करताना पाहिली गेलेली आहेत. सोनिया गांधी यांच्याविषयी बाळासाहेब ठाकरे काय बोलायचे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. राहुल गांधी यांच्याविषयी विद्यमान मुख्यमंत्री काय बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे. त्याआधी ते काय बोलायचे ते लोकांनी ऐकलेलं आहे. शरद पवारांना कोणत्या विशेषणानं बाळासाहेब कायम हिणवायचे ते सगळ्यांनी ऐकलंय. दुर्दैवानं महाराष्ट्रातली ही टोमणे मारण्याची परंपरा फार जुनी आहे, ती अत्रेंपासूनची आहे. ती आज नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे या वादापर्यंत येऊन पोचली आहे. कायदा यात कुठे येतो? कायदा याच्यात अशा टप्प्यावर येईल जेथे असं वाटतंय की जी भाषा वापरली गेली किंवा जे बोललं गेलंय त्याने कुठल्याही समाजाच्या घटकाला जर त्यातनं कुठल्याही प्रकारचा द्वेष निर्माण होतोय असं जर वाटलं दोन घटकांमध्ये, एक किंवा दुसरं म्हणजे त्यातनं काही कुठली रायटिंग सारखी कुठली जर सिच्युएशन निर्माण होती असं जर वाटलं तर अशा प्रकारच्या भाष्यालाच फक्त कायद्यामध्ये महत्व येईल आणि त्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल. परंतु वैयक्तिक कुठले जर टोमणे मारले गेले असतील ज्याला कायदेशीर दृष्ट्या कुठल्याही स्वरूप देता येणार नाही किंवा ज्यातनं कुठल्याही प्रकारचा लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण होणार नसेल तर तशा टोमण्यांना कायदा लागू होणार नाही. अगदी चिन्मय भोसले या निमित्ताने पटकन मुद्द्याचा उल्लेख करतो. आपल्याला आठवत असेल भूतकाळामध्ये नाही तर पण फार लांबही जाण्याची गरज नाही, ज्या वेळेला राज ठाकरेंचा एक स्वतंत्र राजकीय व्यक्ती आणि पक्ष म्हणून महाराष्ट्रात उदय होत होता त्यावेळेला सुद्धा राजकीय पातळीवर स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी राज ठाकरेंकडून अनेक वक्तव्य केली गेली. ते कोर्टात ज्या वेळेला लढताना या सगळ्या प्रकरणी बचाव करायचे तेव्हा जर आणि तर या दोन शब्दांचा आधार घ्यायचे. आपण एक निष्णात वकील आहात भोसलेजी, तेव्हा चिन्मयजी आपण सांगा, जर आणि तर ही शब्द प्रक्रिया वापरून अशा प्रकारचे शब्द वापरून केलेलं वक्तव्य हे बराचदा कोर्टात चिथावणीखोर ठरत नाही, याच्या मागचं काय कारण असतं? त्याचं कारण मुळात हे एकच, मी म्हटलं तसं कोर्टात कधी येतं कायदा कधी त्याच्यात वापरला जातो तो एकाच गोष्टी किंवा एकाच घटकेला वापरला जातो, तो म्हणजे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तुमच्या भाष्यातनं निर्माण होती आहे की नाही. मग कधी कधी एखादं ते साधं ट्विट असतं त्यातनं बरंच काही घडून जातं आणि त्यावर देखील गुन्हा दाखल होतो. परंतु कधी कधी दोन दिग्गज लोक एकमेकांविरुद्ध बरंच काही बोलून जातात पण त्यातनं लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन जर निर्माण होत नसेल तर त्यावरती गुन्हा दाखल होत नाही आणि त्याचं कायदेशीर दृष्ट्या कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर कुठलीही ऍक्शन घेतली जात नाही. अगदी, म्हणजे त्याची कायदेशीर दृष्ट्या दखल घेण्याची गरज आहे का नाही ते ठरू शकतं. जयंतराव माइंडकरांना बोलतं करायचंय. जयंतराव, इथे एक अत्यंत महत्वाचं वळण आहे चर्चेतलं. तुम्ही जे बोलता त्याचे परिणाम काय होतात यावर पुढची प्रक्रिया अपेक्षित असते. आता नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाच्या निमित्तानं काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं जेव्हा जर आणि तर मधलं एक वक्तव्य केलं त्यानंतर त्यांना अटक करून तणाव निर्माण वाढवला गेला की त्यांच्या वक्तव्यानं तणाव निर्माण झाला होता? जयंतराव बोला, आपला आवाज येत नाहीये. जयंतराव, आवाज म्यूट ठेवलाय तुम्ही. स्वतः तुमच्याकडचा माईक ऑन करा आणि बोलायला सुरुवात करा. मी क्लिअर सांगतो की त्यांच्या वक्तव्याने तणाव निर्माण झालेला नाही. माझा आवाज येतो आहे? अगदी येतोय. तुमचं वाक्य आहे नारायण राणे जे बोलले त्यामुळे तणाव निर्माण झाला नाही. मग आता माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, नारायण राणेंना अटक करून तणाव निर्माण केला गेला का? हो, एक पॉलिटिकल एनकॅशमेंटचा हा प्रयत्न असू शकतो असं दिसतंय. कारण हे वाक्य हे एवढ्या मोठ्या प्रमाणात पॉलिटिकली मोठं नाहीये किंवा एवढं मोठं काय असं हलचल माजवणारं असं हे वाक्य नाही की ज्याच्यामुळे त्याला अरेस्ट वगैरे करावी. ते सुद्धा एका केंद्रीय मंत्र्याला अशा प्रकारची वाक्य गेली
33-34 वर्ष कव्हर करणारा एक पत्रकार मी आहे. मकरंद सुद्धा या बाबतीत माझ्या बाजूनी आहे, मला माहिती आहे. आम्ही दोघांनी पण अशा प्रकारची अनेक वाक्य कव्हर केलेली आहेत. त्यांच्यातले राजकीय लागेबांधे आम्ही समजून घेऊन आम्ही शांतपणे मग जयंतराव फार बरं झालं पटकन मुद्द्यावर आलात आपण. या शब्दांमागचे राजकीय लागेबंधे काय आणि त्यानंतर केलेल्या कारवाई मागचे राजकीय लागेबंधे काय? हे बघा, एक लक्षात घ्या की शेवटी आपण एक मान्य करूया की नारायण राणे आणि सध्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातून 2005-06 पासून विस्तव जात नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा ते एकमेकांना कुठल्या कुठल्या भाषेत काय काय बोलतात. सामनातलं अग्रलेख किंवा सामनातल्या बातम्यांमध्ये नारायण राणेंचा कशा प्रकारे उल्लेख होतो आणि तेच राणे उद्धव ठाकरेंच्या बद्दल शिवसेना मी वाढवली हे म्हणतात. हे जर का आपण आता डिस्कस करत बसलो तर मला असं वाटतं हा एक तास सहज केवळ या विषयावर चालला अगदी जाईल. अगदी आजची चर्चा अर्धा तास आहे, त्यामुळे अर्धाही तास आपल्याला अपुरा पडेल असं मला वाटतंय. पण तुम्ही जो मुद्दा स्पर्श केला त्या निमित्तानं मकरंद मुळे यांना बोलता करतो. मकरंद मुळे, राजकारण्यांना आपली मतपेढी बांधून ठेवायची आहे, त्या मतपेढीला जे आवडतं ते ऐकवायचं आहे, म्हणून अशी चटकदार चमकदार लक्षवेधी वाक्य शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडतात का? त्याच्या परिणामांची त्यांना कल्पना असते की नसते? नाही, एक असं आहे की कोपरखळ्या टोमणे अलंकारिक भाषा ही खरं म्हणजे वापरली पाहिजे आणि त्यातनं असं काही नाही की प्रत्येक वेळी कटुतात निर्माण होते. थोडा आपला विषय अधिक समजावून सांगायला, सोपा करायला याचा आधार घेतला पाहिजे. पण गेले काही वर्ष असं होतंय की ह्या सगळ्याचा जो काही पुढचा टप्पा सुरू झालेला आहे तो कटुता निर्माण करतो. आणि तुम्ही जे म्हणलाय ते नेमकं कदाचित अधिक बरोबर असेल की आपापले गड मजबूत करण्याकरता किंवा आपलं केडर हलू नये म्हणून त्याला संघटित ठेवण्याकरता काहीतरी एक भावनिक आधार द्यायला लागतो. तर असे शब्द, अशी वाक्य, अशी भाषा वापरून असा भावनिक आधार देता येतो असं कदाचित राजकारण्यांना वाटत असेल. या प्रकरणामध्ये काय झालं एकदा तपासून घेऊयात. जयंतराव माइंडकर, तुम्हाला एक रिक्वेस्ट पॉपअप झाली आहे, त्यामुळे तुमचा कॅमेरा थोडासा फिकट पडलाय. मला सांगा जयंतराव, या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणाला कुणाचा कुठला मतदारसंघ बांधून ठेवायचा आहे किंवा कुठली मतपेढी सांभाळायची आहे? एक लक्षात घ्या, फेब्रुवारी 2022ला मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं जो शिवसेनेचा गड आहे त्याच्या निवडणुका आहेत. त्याच्यामुळे अर्थात तो एक सर्वात महत्वाचा गड शिवसेनेला बांधून ठेवायचा आहे. आणि माझा सरळ आरोप आहे की नारायण राणे यांना भारतीय जनता पार्टीत घेऊन त्यांना केंद्रीय मंत्रीपद केवळ एका कारणासाठी दिलेलं आहे की तुम्ही शिवसेनेवर एक प्रकारे हल्ला करा, हे त्यांच्याकडे दिलेलं काम आहे. आणि ते यावर एकदा पटकन मकरंद मुळेंची प्रतिक्रिया अपेक्षित करतो. मकरंद मुळे, आपली प्रतिक्रिया. नाही, मुळात शिवसेना आणि भाजप एकत्र असतानाच नारायण राणे भाजपमध्ये आलेले आहेत. त्यामुळे हे अर्ध सत्य आहे की त्यांना केवळ या निवडणुकी करता आलेलं आहे. नारायण राणेंना ज्यावेळी प्रवेश शिवसेनेत भाजपमध्ये दिला गेला त्यावेळी काही शिवसेनेने आक्षेप त्यावेळी तरी नोंदवलेला नव्हता. त्यामुळे म्हणजे जयंत माइंडकर जे म्हणतात ते राजकीय विश्लेषक म्हणून कदाचित बरोबर असेल की निवडणूक जिंकण्याच्या विडा दिल्लीतनं उचलून नारायण राणे आता जनादेश यात्रा काढत आहेत. परंतु आणि परत समजा हे खरं जरी असलं तरी राजकारणात चूक काय आहे? सेनेला जर अंगावर घ्यायचं असेल, मुंबई आणि कोकणातलं सेनेचं जे वर्चस्व आहे ते मोडून काढायचं असेल तर भाजपने त्यांची जी काही रणनीती आखलेली आहे त्यातला एक पैलू नारायण राणे असतील. बाकी भाजपचा जो अजेंडा आहे, जो गेले अनेक वेळा आपण भाजपनी चर्चा केलेली आहे. अगदी याच्यावर एक पटकन कायदेशीर दृष्ट्या गोष्ट समजावून घेऊयात. आपण चिन्मय भोसले वारंवार हे अधोरेखित करता आहात की कोणतेही शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडले की त्याची प्रतिक्रिया काय येते यावर कायदेशीर दृष्ट्या गोष्टी अवलंबून असतात. जर समजा एखाद्या वक्तव्याच्या अनुषंगानं चिथावणी दिली गेली, समाजामध्ये तेढ निर्माण झाली, तर त्यावर अपेक्षित ती कायदेशीर कारवाई अत्यंत स्वाभाविक होते. नारायण राणे प्रकरणामध्ये हा मुद्दा अत्यंत लक्षवेधी ठरतो की नारायण राणेंचं वक्तव्य जर आणि तरच्या मधलं आहे. नारायण राणेंचं वक्तव्य हे जर तरच्या मध्ये असताना त्यांच्या अटकेपर्यंतची कारवाई होणे हाच मुद्दा वादाचा ठरतोय. हे आपल्याला लक्षात घेऊन पुढचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की जर नारायण राणेंच्या वक्तव्याच्या माध्यमातून विनाकारण वाद जन्माला घातला गेला असेल, त्यांची अटक करून, तर राज्यात जी कायदा आणि सुव्यवस्था बिघडली
त्याची जबाबदारी कोणावर द्यायची? ॲडव्होकेट चिन्मय भोसले उत्तर देत आहेत. काय अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्रामध्येच नाही पण भारतामध्ये जर एखाद्याने चुकीची FIR केली असेल आणि त्याचे काही पडसाद जर उठत असतील तर त्याच्यासाठी आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा कायदा नाहीये ते थांबवण्यासाठी किंवा त्या माणसाला शिक्षा देण्यासाठी. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की आता कुणाला ह्याचं जबाबदार ठरवायचं, तर कायदेशीर दृष्ट्या तसं फारसं काही आपल्याला करायला काही नाहीये. FIR दाखल करणे हे पोलिसांना दिलेली एक मुभा आहे आणि ती चुकीची जर असेल निघाली तर कुणावरती त्याच्यासाठी कुठला कारवाई करावी का असा काही विशेष आपल्याकडे कायदा नाहीये. त्याचा काउंटर चेक्स अँड बॅलन्सेस ज्याला आपण म्हणतो अगदी ठेवण्यासाठी. अगदी आपण असं सांगताय की या प्रकरणामध्ये आत्ताच्या घडीला कुठल्याही कायद्याचा आधार घेता येत नाही, पण एक गोष्ट नव्या प्रकरणातली समोर येते त्याचा तपशील देतो. महाराष्ट्राच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी भूतकाळामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी आता तक्रारी दाखल व्हायला लागल्यात. यवतमाळमध्ये या तक्रारी दाखल झाल्यात आणि त्या प्रकरणी तक्रार दाखल करून घेण्यात आलेली आहे. आता चिन्मय भोसले आपण मार्गदर्शन करा की कायदेशीर दृष्ट्या जो न्याय राणेंना तो न्याय ठाकरेंना होईल का? व्हायलाच लागेल कारण कायदा शेवटी प्रत्येकाला समानच असतो. आणि मी जसं तुम्हाला आधी देखील म्हटलं होतं, हे आत्ता जो गुन्हा दाखल झालाय तो नारायण राणे ह्या एका व्यक्तीवरती झालाय. युनियन मिनिस्टर जे नारायण राणे आहेत त्यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल नाही. कारण जर तसं घडलं असतं तर 197 CRPCचं त्यांना प्रोटेक्शन असतं, कारण युनियन मिनिस्टर इज अ पब्लिक सर्वंट. त्यामुळे पब्लिक सर्वंटला अशी अटक करता येत नाही, गुन्हा दाखल करता येत नाही. एका प्रायव्हेट त्यांच्या कॅपॅसिटीमध्ये नारायण राणे ह्या व्यक्तीच्या कॅपॅसिटीमध्ये हा गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे तसंच जर विद्यमान चीफ मिनिस्टर यांच्या विरुद्ध कुठला जर आक्षेप घेतला जात असेल तर त्यांनी तो वैयक्तिकरित्या जर एखादं कृत्य किंवा भाष्य केलं असेल तर त्याच्याबद्दल कोर्ट और लॉ विल टेक इट्स ओन कोर्स. अगदी हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा ताज्या घडामोडीच्या अनुषंगाने चर्चा करत असताना आपल्या समोर आलेली माहिती मी मांडली. यवतमाळचा उल्लेख आहे आणि माइंडकर बोलणार नाही तसं होणार नाही. माइंडकर यवतमाळकरांनी काही वेगळं करायचं ठरवलेलं दिसतंय. विद्यमान मुख्यमंत्री म्हणून व्यक्तीच्या विरोधात नाही तर उद्धव ठाकरेंच्या विरोधातली ती तक्रार आहे. बरोबर आहे. म्हणजे त्या तक्रारीबद्दल आता काय करावं हा प्रश्न असेल तर मी तुम्हाला आता चिन्मय भोसले बोलले त्यात थोडंसं ऍडिशन करतो. पहिल्यांदा की नारायण राणे हे भारतातले तिसरे केंद्रीय मंत्री आहेत की जे मंत्री असताना त्यांना पकडण्यात आलेलं आहे. माइंडकर एकच मिनिट या वाक्याला थोडंसं बदलूयात, कायदेशीर दृष्ट्या अधिक सुस्पष्ट करूयात. नारायण राणे हे देशातली तिसरी अशी व्यक्ती आहेत की जे केंद्रीय मंत्री पदावर असताना अटकेला सामोरे गेले. बरोबर आहे? बरोबर आहे. आणि ते ठीक आहे. आणि मुरासोली मारन ते जे तमिळनाडूचे 2 मंत्री होते त्यांची नावं मुरासोली मारन आणि TR बालू आणि तेव्हा वाजपेयी सरकार होतं. आणि जे काही जयललिता आणि करुणानिधी यांचे विळा भोपळ्या एवढे संबंध जसे आपल्याकडे आहेत तशा आत्ता जे आपण चर्चा करतोय आणि त्यामध्ये त्या राजकारणातच या दोघांना तेव्हा अटक करण्यात आलेली होती. आता कमिंग बॅक टू म्हणजे यवतमाळ बोलायचं असेल तर यवतमाळच्या बद्दल जर का बोलायचं असेल, ही जर का तक्रार आता आफ्टरमाथ दाखल करण्यात आलेली असेल, आता तुम्ही आता असं करताय मग मागे काय त्यावर कारवाई काय केली? तर कायदा सरळ शब्दात असं सांगतो की कुठल्याही एखाद्या घटनेबद्दल तुम्ही किती दिवसात तक्रार करत आहात यालाही महत्व आहे. अगदी या मुद्द्यावर एकदा पटकन आपल्या सोबत असलेल्या कायदा तज्ञांचं मत घेऊ. चिन्मय भोसले आपण मार्गदर्शन करा. तक्रार किती दिवसांनी दाखल झाली यावर न्यायदान प्रक्रियेवर कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो? तक्रार किती दिवसांनी केली आहे किंवा ती किती प्रॉम्प्टली केली याचा नक्कीच न्यायदानावरती फरक पडतो. जर दिरंगाई झाली असेल तक्रार करण्यामध्ये तर त्याच्या मागे जर तुम्ही पुरेसं साजेसं असं कारण जर दिलं नाहीत तर न्यायदानात त्याचा निकष असा लावला जातो की तुम्ही कुठल्या तरी पूर्व विचाराने आफ्टर थॉटनी ही तक्रार दिली आहे आणि त्याचा नक्कीच निकाल देताना त्यावरती परिणाम होतो. त्यामुळे किती प्रॉम्प्टली आपण कुठल्याही प्रकारची तक्रार देतो याचा नक्कीच न्यायदानावरती फरक पडतो. एक पटकन प्रश्न मकरंद मुळे यांच्यासाठी. मकरंद मुळे, नारायण राणे बोलल्यानंतर पुढच्या 48 तासात कारवाई झाली. आता योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलचं वक्तव्य काही वर्ष जुनं आहे. या नव्या तक्रारींना कितपत वजन समजावं आणि
अशी पश्चातबुद्धी बाळगण्याची गरज आहे का? नाही, मुद्दा असा आहे की कारवाई होईल का? आता ही कारवाई जसं कायदेशीर परिभाषेत सांगितलं की त्याचा हेतू काय आत्ता करण्याचा, पण त्याच्यापेक्षाही असं झालेलं आहे की या निमित्ताने भारतीय जनता पार्टीला किंवा शिवसेनेच्या विरोधकांना संधी मिळालेली आहे आणि परत एकदा जो मुद्दा जयंत माइंडकरांनी मांडला, आता सगळी शिवसेना नारायण राणे केंद्रित विचार करायला लागलेली आहे. कदाचित भारतीय जनता पार्टीला हेच हवं असेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, की शिवसेना अशी अडकून राहणं एकाच मुद्द्यावर आणि त्याभोवती त्यांचा फक्त अजेंडा राहिला तर भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात आगामी महानगरपालिका नगरपालिकांमध्ये थोडंसं अधिक मोकळेपणाने मोकळं प्रचार करण्याची संधी मिळू शकते आणि परत एकदा मागे काय काय घडलंय हे मतदारांपर्यंत आणण्याची ही संधी कालच्या प्रकरणामुळे मिळालेली आहे. त्याचा निश्चित राजकीय फायदा घेतला जाईल. बिलकुल मकरंद, दरम्यानच्या काळात आपण एक फेसबुक पोस्ट लिहिलीत आणि त्यातही हे म्हटलं होतं की शिवसेनेला भाजपापेक्षा राणेंशी लढण्यात जास्त स्वारस्य आहे, ते त्यांना अधिक सोयीचं वाटतं आणि म्हणूनच पुढच्या काळात सुद्धा असेच शब्दबाण एकमेकांच्या विरोधात सुरू राहतील. मग अशा वेळेला शहाणपण कधी कोणाला येणार? नाही, असं आहे की आपण चर्चेला सुरुवातीलाच असं म्हटलं होतं की काय टाळलं पाहिजे. तर ठीक आहे, टीका टिप्पणी एकमेकांविषयी बोलणं, पण हे जे काही रस्त्यावर उतरणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आहे, आता एक मुळात आता आपण ज्या काळात चाललोय लॉकडाऊन नंतर काय ब्रेक द चेन वगैरे सगळं चाललेलं आहे, अशा वेळी कालच्या घटनेमुळे दुकानं बंद झाली होती काही भागात. हा जो सगळा सामाजिक परिणाम होतोय, आर्थिक औद्योगिक परिणाम होतोय, त्याची काळजी सगळ्या राजकीय पक्षांनी घेतली पाहिजे. बिलकुल. आणि अशा वेळी बिलकुल, हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. सत्तारूढ पक्षाची जबाबदारी अधिक असते, कारण ते सत्तेत असतात, त्यांच्या हातात सगळी यंत्रणा असते, त्यांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. अगदी बरोबर आहे. कोरोना काळात ज्या वेळेला अशा प्रकारचे रस्त्यावरचे राडे टाळणं गरजेचं होतं, तेव्हा सत्ताधाऱ्यांच्याच युवा सैनिकांनी रस्त्यावर येणं, आंदोलन करणं हे कितपत योग्य आहे, या निमित्तानं आपण चुकीचे संकेत, चुकीचे पायंडे पाडतोय की नाही याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करायला हवा. मला जाता जाता एक फक्त 30 सेकंदामध्ये जयंत वाईणकर आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालं ते टाळलं असतं तर कोणाचं भलं झालं असतं? माझ्या मते महाराष्ट्राचं भलं झालं असतं. हे टाळायला पाहिजे, एक मॅच्युरिटी दाखवायला पाहिजे. म्हणजे एक नाव तुम्हाला सांगतो की शरद पवारांच्यावर खैरनार यांनी कितीतरी आरोप केलेले आहेत. मी तुमच्या विरुद्ध ट्रकभर पुरावे आणून देतो आणि शरद पवार फक्त एवढंच सांगायचे की तुम्ही जे काही मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये नोकरी करता तर आपल्या फक्त नोकरीप्रमाणे कायद्यानुसार काम करा. मला असं वाटतं जे शरद पवार या सरकारचे कर्ते धरते आहेत त्यांच्याकडून उद्धव ठाकरेंनी थोड्याशा टिप्स घ्याव्यात आणि ते जसं वागतात, आत्ताच्या आधीचं कंगना राणावतचं प्रकरण असेल किंवा सध्याचं नारायण राणे प्रकरण असेल, की यावर एकदम एक्स्ट्रीम स्टेपला जायची गरज होती का किंवा सरळ शब्दात दोन्ही ठिकाणी जायची गरज नव्हतीच, तर महाराष्ट्राचं भलं झालं असतं. आणि यातलं कंगना राणावतच्या बाबतीत तर स्वतः पवार बोललेले आहेत की त्यांनी या ऑफिस तोडायची गरज नव्हती. अगदी. आणि 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 एकदाच नाही तर दोन्ही वेळेला योगायोगानं शरद पवारांची ही तशाच पद्धतीची प्रतिक्रिया आहे की इतक्या मोठ्या पद्धतीची प्रतिक्रिया देण्याची गरज नव्हती. अर्थात दीर्घकाळ राजकारण केल्याच्या नंतर आलेली परिपक्वता आणि अल्पकाळाच्या जबाबदारीनं येऊ घातलेली परिपक्वता यातला हा फरक असू शकतो. तुर्तास वेळ मर्यादेपोटी या चर्चेला इथंच थांबवतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.